लागणारं साहित्य हे होममेड दही आहे, साधारणतः 500 ते 600 ग्रॅम. आवश्यकतेनुसार साखर, वेलची पूड, पिस्ताशिव, हे हापूस आंब्याचं पल्प मी काढून घेतलेले 2 बोल आणि आपल्याला आवश्यक वाटल्यास आपण त्याच्यामध्ये दूध वापरणार आहोत. हे आता मी सगळं मिक्सरमध्ये काढून घेत आहे आणि मिक्सरमध्ये आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचं आहे. हे सर्व वस्तू आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया. दही बघा किती छान लागलेलं आहे. हे घरचं दही आहे. साखर, वेलची पूड. आपल्याला वाटलं की हे जास्त जाड आहे तरच आपण त्याच्यामध्ये हे दूध घालणार आहोत. आता मी हे मिक्सर लावून घेते आणि बारीक करून घेते. नंतर बघूया आपली मँगो लस्सी कशी दिसते ती. छान आपली मँगो लस्सी तयार झालेली आहे. आपण आता ह्या ग्लासमध्ये काढून घेऊया. दहीसुद्धा होममेड आहे. गारेगार मँगो लस्सी प्यायची असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये आईस क्यूब घालायला पाहिजेत. त्याच्यावर थोडंसं आपण पिस्ताशिव घालून घेऊया. अशा प्रकारे आपली होममेड मँगो लस्सी तयार झालेली आहे. अतिशय सुंदर टेस्टी अशी झालेली आहे. आपण सुद्धा असेच साहित्य घ्या, करून बघा, पिऊन बघा, मँगो लस्सीचा आस्वाद घ्या. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे पुढचे अपडेट मिळतील.